मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठी उलथापालथ घडली आहे. महाविकास आघाडीपासून ते शिवसेनेतील फूट, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन आणि त्यानंतर माहितीची नव्यानं झालेली जुळवाजुळव या सर्व घटनांचा परिणाम आता प्रत्येक निवडणुकीत दिसू लागलाय. या विधान परिषद निवडणुकीतही त्याचं स्पष्ट प्रतिबिंब पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय आणि राज्यातील 17 विधान परिषद मतदारसंघात माहितीनं एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलंय. 17 पैकी 17 जागांवर माहितीने आपला प्रभाव दाखवत महाविकास आघाडीला चितपट केलाय आणि विशेष म्हणजे माहितीने 11 जागांवर मतदानातून विजय मिळवला, तर 6 जागा आधीच बिनविरोध जिंकल्या. या सगळ्या विजयाच्या चित्रामध्ये एक निकाल सर्वाधिक चर्चेत आला आणि तो म्हणजे नाशिक विधान परिषद मतदारसंघाचा. कारण इथे माहितीतीलच अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आल्याचं दिसून आलं. तर मंडळी, कोणत्या मतदारसंघातून आता कोण विजयी झालाय आणि कोण पराभूत झालाय, माहितीत कोणत्या पक्षानं किती जागा जिंकल्यात, हे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, विधानसभा महानगरपालिका निवडणुकीनंतर माहितीने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत विधान परिषद निवडणुकीत बाजी मारली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या एकूण 17च्या 17 जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सोलापूर सारख्या महत्वाच्या भागांमध्ये माहितीच्या उमेदवारांनी विजय मिळवत आपलं संघटनात्मक बळ सिद्ध केलंय. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मतदान केल्यामुळे प्रत्येक मताला मोठं महत्व होतं. मात्र नाशिकचा निकाल सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला, कारण इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी 389 मतं मिळवत विजय मिळवला आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. या निकालानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले. पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की माहितीमधील काही नेत्यांनी विश्वासघात केला, गद्दारी केली आणि त्यांना अंधारात ठेवत गोकुळ गीते यांना पाठबळ दिलं. विशेष म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशिवाय महायुतीतील इतर अनेक नेत्यांवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हा फक्त एका जागेचा पराभव नसून माहितीतील अंतर्गत नाराजीचा संकेत मानला जातोय. माध्यमातून येत असलेल्या माहितीनुसार आता गोकुळ गीते शिवसेनेत प्रवेश करून महायुतीतील तापलेलं वातावरण थंड करणार आहेत. तसेच राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा समीकरणांच्या दृष्टीने हा इशारा महत्वाचा ठरू शकतो. कारण बाहेरून एकजूट दिसत असली तरी माहितीत काही भागांमध्ये अंतर्गत मतभेद कायम असल्याचं या निकालातून समोर आलं आहे. दरम्यान इतर मतदारसंघांमध्ये माहितीने निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. नागपूर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे राजीव पोद्दार विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा पराभव केला. हा विजय भाजपासाठी विशेष महत्वाचा मानला जातोय, कारण नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे सुहास शिरसाट यांनी दमदार विजय मिळवला. त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांचा 454 मतांनी पराभव केला. लोखंडे यांना केवळ 134 मतं मिळाली, तर काही मतं अवैध ठरली. या निकालामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे नरेश ईश्वरकर यांचा पराभव केला. तर सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी 365 मतांनी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी वसंत देशमुख यांना अपेक्षित यश मिळालं नाही. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन विजयी झाले असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद तायडे पराभूत झाले आहेत. सांगली साताऱ्यात भाजपाच्या धैर्यशील कदम यांनी बाजी मारत शरद पवार गटाच्या अभयसिंह जगताप यांचा पराभव केला आहे. नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर विजयी झालेले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे कृष्णा आष्टीकर पराभूत झाले आहेत. सोबतच अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी झाले, तर काँग्रेसचे हर्षदीप देशमुख पराभूत झाले. त्यानंतर धाराशिव, लातूर, बीड येथील भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव केला आहे. आणि परभणी हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे सईद खान विजयी झाले असून त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांचा पराभव केला आहे. म्हणजे या 11 मतदारसंघात माहितीने प्रत्यक्ष निवडणुकीतून विजय मिळवला, तर इतर 6 ठिकाणी त्यांनी थेट बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. यामध्ये शिंदेच्या बालेकिल्ल्यात त्यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक यांनी, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर भाजपचे अरुण लखानी, यवतमाळमधून शिंदेच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी,
पुण्यातून अजित पवार गटाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले प्राजक्त तनपुरे यांनी, तर कोकण गटात सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिल तटकरे यांनी अगोदरच बिनविरोध विजय मिळवलेला होता. या विजयामुळे महाविकास आघाडीवर एकाही ठिकाणी उमेदवार निवडून न आणू शकण्याची नामुष्की उडवली आहे. तर महायुतीतील घटक पक्षांमध्ये भाजपने 12, शिवसेनेने 3 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 2 असे उमेदवार निवडून आणले आहे. मंडळी, या सर्व निकालांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्रात सध्या महायुतीचं संघटनात्मक आणि राजकीय वर्चस्व कायम आहे. मात्र नाशिक सारख्या ठिकाणी समोर आलेले अंतर्गत संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाहीत, कारण भविष्यात हेच मतभेद मोठ्या राजकीय संकटाचं रूप घेऊ शकतात. आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांकडे लागलेल्या आहेत. महायुती हे वर्चस्व कायम ठेवणार का? नाशिक सारख्या ठिकाणी उघड झालेले मतभेद आणखी वाढणार का? आणि विरोधक या परिस्थितीचा फायदा घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकूणच विधान परिषद निवडणुकीने एक संदेश दिला आहे. महाराष्ट्रात महायुती अजूनही मजबूत आहे, पण अंतर्गत एकजूट टिकवणं हेच पुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. कारण अनेकदा विरोधकांपेक्षा पक्षातली नाराजीच अधिक धोकादायक ठरते आणि नाशिकचा निकाल त्याचाच इशारा मानला जातोय. तुम्हाला या निकालाबद्दल आणि महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या भविष्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.